नमस्कार, मी राजेश यावलकर. लोकलाईव्हच्या विशेष लोकसंवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. प्रत्येकाच्या हातामध्ये इलेक्ट्रॉनिकची कोणती ना कोणती वस्तू आहेच आणि प्रत्येक क्षणाला या टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड बदल होतात आहेत. आपण आता बोलतोय, या बोलत असताना सुद्धा या विभागामध्ये प्रचंड बदल, प्रत्येक क्षणाला त्याच्यामध्ये बदल होतात आहेत. नवीन नवीन टेक्नॉलॉजी समोर येतात. कम्युनिकेशन्स खूप फास्ट होत चाललं आहे आणि कम्युनिकेशनसाठी प्रत्येक क्षेत्रात, म्हणजे कोणतेही क्षेत्र असो, ते सोन्या चांदीचं क्षेत्र असो, मीडियाचं क्षेत्र असो, कृषी विभाग असो, प्रत्येक विभागामध्ये इलेक्ट्रॉनिकचा पार्ट आहे ना आहेच. आणि मग अशा वेळेला त्याचं नॉलेज देखील तितकं चांगलं मिळालं पाहिजे. मग ते नॉलेज कुठे मिळू शकतं, कशा पद्धतीचं मिळू शकतं, त्या कॉलेजच्या त्याच्यासाठी कोणत्या कॉलेजची आपण निवड केली पाहिजे, ती कॉलेजची निवड करताना त्या कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा विभाग कशा पद्धतीचं काम करतो आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण प्राध्यापक डॉक्टर एस.आर. सुरळकर सरांना आपल्या या लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये बोलवलं आहे. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर एस.आर. सुरळकर यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. प्राध्यापक एस.आर. सुरळकर, आपण गेल्या 30 वर्षापासून SSBT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहात. बोर्ड ऑफ स्टडीजचे सध्या आपण सदस्य आहात, ज्या माध्यमातून आपल्याला जो अभ्यासक्रम तयार केला जातो, त्याची जी स्टडीचं बोर्ड आहे त्या बोर्डचे आपण सदस्य आहात. फॅकल्टी मेंबर म्हणून सुद्धा आपण त्या ठिकाणी कार्यरत आहात. लोकल मॅनेजमेंट कमिटी जी या कॉलेजची आहे, त्या कॉलेजची देखील आपण 2 वेळा संचालक सदस्य राहून सुद्धा चुकलेले आहात. या कॉलेजचं डायरेक्टर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून सुद्धा आपण कार्यरत काम केलेले आहेत. अशी प्रगल्भ व्यक्ती आज SSBT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचा विभाग आहेत. त्या विभागाचे प्रमुख आहेत ENTC म्हणजे इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. या विभागाचं या कॉलेजमध्ये काय काम चालतं, सुरुवातीला ENTC म्हणजे काय, या इलेक्ट्रॉनिक्स जे जसं विचारलं की प्रत्येकाच्या हातामध्ये सर आज इलेक्ट्रॉनिकची वस्तू आहे आणि जी वस्तू आहे ती सातत्याने बदलते आहेत, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी बदलत आहेत. अशा वेळेला आपल्या डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने घडवलं जातं, तर आपल्याकडे कशा प्रकारची सोय आहे, हे डिपार्टमेंट म्हणजे काय, या ENTC म्हणजे काय, हे जर सगळं आमच्या दर्शकांना पहिलं सांगा. इलेक्ट्रॉनिक्सची सुरुवात 70च्या दशकात झालेली आहे आणि सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी ही जी सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली, त्याचा डेव्हलपिंग रेट जो आहे तो 70पासून एक्सपोनेन्शियल रेट आहे. आजच्या परिस्थितीत जर तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की मोबाईल, TV, फ्रीज, ओव्हन अशी एक ना अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या हातात आहे आणि इलेक्ट्रॉनिक्सशिवाय आपण जगू शकत नाही, जगणं अशक्य आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणामुळे आजचं जे जग ते सुसह्य झालेलं आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सला पर्याय नाही, असं मी आपल्याला या संदर्भात सांगू इच्छितो. इलेक्ट्रॉनिक्स हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे आणि त्याला दुसरा पर्याय आजचा काय तरी सापडलेला नाही. SSBT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी जे कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये हा विभाग कशा पद्धतीने कार्यरत आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या सोयी आहेत, विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजमध्ये का प्रवेश घ्यावा, हे जरा सविस्तर सांगा. 1983 साली प्रतिभाताई पाटील माजी राष्ट्रपती यांनी हे कॉलेज सुरू केलं होतं आणि त्याच वर्षी इलेक्ट्रॉनिक्स ही ब्रँचसुद्धा सुरू झाली होती. तर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच ही 1983 पासून कॉलेजमध्ये आहे. त्यामुळे ज्या 4 ब्रँचेसपैकी एक ब्रँचेस ही सुरू झाली होती, तेव्हापासून या ब्रँचला 35पेक्षा जास्त वर्षात याला डेव्हलपमेंटची चान्स मिळालेला आहे आणि त्या अनुषंगाने इथे जो स्टाफ आहे तो हा सर्वात सिनियर स्टाफ आहे. माझ्याकडे सध्या जो स्टाफ आहे, माझे फॅकल्टी मेंबर्स प्राध्यापक लोक आहेत, त्यापैकी 40% लोक PhD झालेले आहे, 40% लोक PhD करून राहिलेले आहे आणि 20% लोक हे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहेत. असा तसेच त्यांचा अनुभवसुद्धा प्रगल्भ आहे. कमीत कमी 15 वर्ष असा अनुभव आहे आणि जास्तीत जास्त 30-31 वर्षापर्यंतचे अनुभवी लोक सध्या इथं प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. इथे विद्यार्थ्यांना आम्ही फक्त अभ्यासक्रमाबद्दल म्हणून असं क्लासेसमध्ये शिकवणं आणि प्रॅक्टिकल घेणं एवढ्यापुरतं आम्ही थांबत नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता, त्यांच्या प्लेसमेंटकरता जे जे काही शक्य आहे त्या सर्व गोष्टी आम्ही इथे करतो. सर्वांगीण विकास म्हटलं तर त्याला स्पोर्ट्सची फॅसिलिटी आहे, कल्चरलच्या फॅसिलिटी आहे आणि त्याला प्लेसमेंट करता
किंवा त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकरता ज्या काही गोष्टी जरुरी आहेत त्या सर्व गोष्टी आम्ही इथं विद्यार्थ्यांना क्विज कॉम्पिटिशन आहे, त्यांना ग्रुप डिस्कशन आहे, त्यांचे सेमिनार्स आहे, इंडस्ट्री पर्सन्सचे लेक्चर्स आहेत, त्यांना इंटर्नशिप करता बाहेर कुठे पाठवायचं असलं किंवा ऑनलाईन इंटर्नशिप, आता कोविडच्या अनुषंगाने ऑनलाईन इंटर्नशिप आहे, ह्या सर्व सुविधा आम्ही इथे उपलब्ध करून देतो. आणि त्यातून हा विद्यार्थी हा सर्वांगीण विकासातून पूर्ण अष्टपैलू सारखा तो डेव्हलप होतो आणि त्याला बाहेर प्लेसमेंट करता किंवा स्वतःचा व्यवसाय करण्याकरता तो पूर्णपणे तयार होऊन आमच्या इथून बाहेर पडतो. सर, जसं आपण सुरुवातीलाच बोललो की प्रत्येक क्षणाला ह्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये टेक्नॉलॉजीमध्ये बदल होतो आहे. आज काही टेक्नॉलॉजी असेल तर आपण उद्या दिवशी पाहिलं तर ती टेक्नॉलॉजी अजून काहीतरी बदललेली असते. कोणी विचारही केला नव्हता की आता मोबाईलमध्ये टी व्ही आणि मोबाईलमधल्या या गोष्टी किंवा आता सगळेच प्रकार इतकं जे फास्ट बदलतं आहे. आपला अभ्यासक्रम देखील ठीक आहे, आपल्याकडे अनुभवी शिक्षक प्राध्यापक आहेत, त्यांचा अनुभव निश्चित आहे, पण टेक्नॉलॉजी इतकी फास्ट बदलते आहेत की तितकं अपडेट आपल्या प्राध्यापकांना देखील होणं अपेक्षित आहे. तितक्याच पद्धतीने आपला अभ्यासक्रम देखील अपडेट होणं आवश्यक आहे. आपल्याकडे कशा प्रकारची यंत्रणा आहे की तो अभ्यासक्रम तितका यूज टू विद्यार्थ्यांसाठी होऊ शकेल? मी बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर आहे, फॅकल्टीला मेंबर आहे. आपला कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत जो AICTEच्या मार्गदर्शनानुसार AICTEचे नवीन मार्गदर्शक तत्त्वे आलेली आहेत 2017-18मध्ये आणि त्यानुसार अभ्यासक्रमात बदल हा अपेक्षित होता. आतापर्यंत प्रत्येक विद्यापीठात हा वेगळा वेगळा अभ्यासक्रम चालत होता. आता AICTEने एक मार्गदर्शक तत्त्व असे दिलेले आहे की त्यानुसार संपूर्ण भारतात सर्व विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम एकसारखा राहील. तर हे जे मार्गदर्शक तत्त्व 17-18मध्ये दिले त्या मार्गदर्शक तत्वानुसार अभ्यासक्रम बदलासाठी सर्वात आधी पुढाकार पूर्ण महाराष्ट्रात हा आपल्या विद्यापीठांनी घेतला आणि त्या अनुषंगाने 18-19 या साली AICTEच्या मार्गदर्शक तत्वानुसार नवीन अभ्यासक्रम हा प्रथम वर्षाला सुरू झाला. त्याच्यानंतर 19-20ला हा द्वितीय वर्षाला, यावर्षी तृतीय वर्षाला होऊ घातलेला आहे. आणि आम्ही एक टेंटेटिव्ह अभ्यासक्रम जो बोर्ड ऑफ स्टडीजच्या माध्यमातून तयार केलेला आहे त्यानुसार जे नवीन टेक्नॉलॉजी आहे, 9 नवीन सेक्टर आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगू शकेल किंवा IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग यासारखी हे जे नवीन टेक्नॉलॉजी आहे. जसं सुरुवात मी तुम्हाला सांगितलं होतं की इलेक्ट्रॉनिक्सची सुरुवात ही सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीपासून झाली. सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीच्या ननंतर त्याच्यात VLSI, व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन, जे IC चिप, आपण सर्व लोक आता त्यालाही अवेअर झालो आहेत की IC काय असते, चिप काय असते. त्याच्यानंतर VLSIच्या नंतर त्याच्यामध्ये नेक्स्ट डेव्हलपमेंट झाली एम्बेडेड सिस्टम. एम्बेडेड सिस्टमच्या नंतर आता जी नवीन डेव्हलपमेंट होऊ घातलेली आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. जसं आज रोबोट या कोविडच्या परिस्थितीतसुद्धा जिथे मनुष्य काम करू शकत नाही तिथे रोबोटची आपण सुविधा ठेवलेली आहे. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आता रोबोटच काम करतो आहे. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ॲटोमायझेशन झालेलं आहे आणि या ॲटोमायझेशनमध्ये इलेक्ट्रॉनिक्सशिवाय पर्याय नाही. इलेक्ट्रॉनिक्स जे क्षेत्र आहे तिथले इंजिनियर्स असल्याशिवाय इथे ऑटोमायझेशन कुठेच होऊ शकत नाही. कुठलीही इंडस्ट्री असो, ते कुठल्याही सेक्टरमध्ये असो, ॲटोमायझेशन करता इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरची जागा तिथे असतेच. प्रत्येक इंडस्ट्रीला इलेक्ट्रॉनिक्सची जागा ही असतेच, परंतु त्या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला किती प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे प्लेसमेंटसाठी आपलं डिपार्टमेंट अशा या प्लेसमेंटसाठी आपल्याकडचे चाणाक्ष विद्यार्थ्यांना योग्य जागी योग्य ठिकाणी बसवण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न होतात? जे विद्यार्थी आहेत आपल्याकडे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही अशा रीतीने तयार करतो की त्याला अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रमाव्यतिरिक्त त्याचं कम्युनिकेशन स्किल, जिथे आपल्या खानदेशातला विद्यार्थी कमी पडतो, इंग्लिश त्याचं डेव्हलप व्हावं. त्याच्यानंतर क्विज कॉम्पिटिशन हा एक प्रकार आहे, ग्रुप डिस्कशन हा एक प्रकार आहे, सेमिनार, त्यांना इंडस्ट्रीचे जे एक्सपर्ट्स असतात त्यांचे लेक्चर्स आम्ही आपल्याकडे कंडक्ट करतो. त्याच्यातून इंडस्ट्रीमध्ये आजच्या स्थितीत काय डेव्हलपमेंट होऊन राहिल्या, त्यांना स्वतःला कशा रीतीने डेव्हलप करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टींशी आम्ही त्यांना
अवेअर करतो आणि त्या माध्यमातून तो विद्यार्थी बी होता त्याचं प्रोजेक्ट वर्क जे करतो तो ॲज ए टीम म्हणून प्रोजेक्ट वर्क करतो, या सर्व माध्यमातून तो असा तयार होतो की त्याला इंडस्ट्रीत गेल्यावर जे ड्युरिंग द कोर्स हा जो 4 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, त्या 4 वर्षाच्या अभ्यासक्रमाअंतर्गत आम्ही त्याला ऑनलाईन काही कोर्सेस असतात, NPTELचे स्वयंचे कोर्सेस आहे, ते कोर्सेससुद्धा करायला आम्ही त्याला इंटर्नशिप म्हणून आता नवीन अभ्यासक्रमात एक सेकंड इयर लेवललाच एक AICTEच्या मार्गदर्शनानुसार आपण सुरू केलेलं आहे. तर इंटर्नशिप म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याला 21 दिवस 3 आठवड्याकरता ट्रेनिंग करावं लागते. आतापर्यंत हे ट्रेनिंग जे आहे ते बाहेर फील्डवर जाऊन इंडस्ट्रीमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग केलेले आहेत, त्यामुळे त्याला इंडस्ट्रीत ॲक्च्युली कशा तऱ्हेने वर्क केले जाते त्याची कल्पना आहे. ते आता या इंटर्नशिपला सध्या कोविडच्या कारणामुळे ऑनलाईन इंटर्नशिप हा सुद्धा एक नवीन पर्याय आहे. त्या माध्यमातून मुलं ऑनलाईन इंटर्नशिप करत आहेत आणि अशा रीतीने ती मुलं जॉब करता तयार होत आहेत. ही सर्व सुविधा आपण आपल्या इथे मुलांना उपलब्ध करतो. या संदर्भात मी अधिक तुम्हाला सांगू शकेल की कॅम्पस इंटरव्ह्यू जे आहे, आमच्या इथे एक ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट म्हणून एक सेपरेट डिपार्टमेंट आहे. त्या डिपार्टमेंटला प्रत्येक डिपार्टमेंटचा एक प्राध्यापक कोऑर्डिनेटर म्हणून नेमणूक केलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही मुलांना प्लेसमेंट करता एक स्पेशल ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे करता तयारी आहे. त्याच्याकरतासुद्धा आमचे एक कॉम्प्युटर डिपार्टमेंटचे प्राध्यापक आहे किंवा दुसऱ्या सर्व डिपार्टमेंटच्या प्राध्यापकांचं जे जे काही एक्सपर्ट स्किल असेल त्यानुसार ते मुलांना ते सर्व शिकवतात आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंटमध्ये वेगळ्या वेगळ्या कंपन्यांना इथं आणण्यात येते. त्या कंपन्या इंटरव्ह्यू घेतात. आतापर्यंत मागील 5 वर्षात सर्वात जास्त प्लेसमेंट ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या डिपार्टमेंटची झालेली आहे. फक्त SSBT कॉलेजमध्येच नाही, पूर्ण महाराष्ट्रात जितक्याही इलेक्ट्रॉनिक्सच्या ब्रँचेस आहेत त्या सर्व ब्रँचेसमध्ये मागील 5 वर्षात जी प्लेसमेंट झालेली आहे त्या प्लेसमेंटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक संधी मिळालेल्या आहेत. यावर्षीसुद्धा एवढा पॅन्डेमिक असताना कोविडचा 47 विद्यार्थ्यांना आपण प्लेसमेंट दिलेली आहे. आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळण्याचं कारण पुन्हा एक आहे की इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही ब्रँच अशी आहे की त्याला कोअर इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुद्धा जॉब आहे, कम्युनिकेशनमध्ये सुद्धा ब्रँच आहे. कोअर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे ऑटोमायझेशन, जिथे कुठे सेन्सर वगैरे लागतात तिथे त्याला जॉब मिळतो. टेलिकम्युनिकेशन म्हणजे जिओ कंपनी आहे. जसं आता आमच्या कॉलेजचं जे आहे MOU म्हणजे जे करार झालेले आहेत त्या अंतर्गत जिओ टेक्नॉलॉजीशी आमचा करार झालेला आहे, MOU झालेला आहे आणि त्या MOU अंतर्गत 2 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करून रिलायन्स जिओ जे आहे ते आमच्या इथे नवीन लॅब डेव्हलप करणार आहे. त्या व्यतिरिक्त IIT पवईमध्ये यंत्रा म्हणून एक चॅप्टर चालतो, त्या यंत्रा चॅप्टरमध्ये सुद्धा आमचे 2 प्राध्यापक IIT पवईला जाऊन आलेले आहेत. त्यांनी आम्हाला ज्या किट उपलब्ध केल्या आहेत त्यानुसार IIT पवईच्या स्पॉन्सरशिपमध्ये सुद्धा आमचे इथे रोबोटिक लॅब ही यंत्रा अंतर्गत IIT पवईच्या माध्यमातून आपल्या इथे सुरू होत आहे. त्यातले काही पार्ट्स आपल्याकडे मागच्या सेमिस्टरमध्ये उपलब्ध झालेले आहेत आणि त्यानुसार सुरुवात झालेली आहे. तर यंत्रा लॅब अंतर्गतसुद्धा मुलांना रोबोटिक्सचं नॉलेज जे आहे ते मिळेल. रोबोटिक्स लॅब राहील, एक जिओची लॅब राहील. या अंतर्गत नवीन टेक्नॉलॉजी जी आहे त्या नवीन टेक्नॉलॉजीचं नॉलेज विद्यार्थ्यांना मिळेल आणि त्या माध्यमातून त्यांना, जसं मी सुरुवातीला बोललो की इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यांना कोअर सेक्टर इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण जॉब आहे. कम्युनिकेशनमध्ये जसं एअरटेल आहे, जिओ आहे, BSNL आहे, या कम्युनिकेशन सेक्टरमध्ये सुद्धा जॉब आहे. आणि इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर, तर हार्डवेअर असल्याशिवाय सॉफ्टवेअर चालू शकत नाही. तर इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थीच कम्प्युटरसुद्धा बनवतात आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या आम्ही नवीन अभ्यासक्रमामध्ये जे सॉफ्टवेअरचे विषय इंट्रोड्यूस केलेले आहेत त्या सॉफ्टवेअरच्या विषयामुळे या मुलांना सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये सुद्धा सर्वात जास्त संधी आहेत. इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी आज जे जॉब करत आहेत सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये ते कॉम्प्युटर IT सेक्टरच्या विद्यार्थ्यांपेक्षाही चांगल्या पॅकेजमध्ये काम करत आहे. आता सध्याच या वर्षीची प्लेसमेंट आहे आमचा एक निखिल राणे म्हणून विद्यार्थी आता आमचा या मागच्या महिन्यात प्लेस झालेला आहे बायजूमध्ये आणि त्याचं पॅकेज 10 लाख रुपये पॅकेज त्याला मिळालेलं आहे. तर प्लेसमेंटमध्ये जे अव्वल क्रमांक आहे तो ANTCचा आहे आणि त्याच्या मागे हे सर्व कारणं आहेत.
सर, भारत सरकारने आता डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया या प्रकारची एक यंत्रणा कार्यरत आहेत आणि त्या माध्यमातून डिजिटल इंडियाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार देखील केला जातो आहे. डिजिटल इंडिया म्हटलं की इलेक्ट्रॉनिक हा विभाग समोर निश्चित कार्यान्वित होईल. अशा वेळेला आपल्या विभागाने डिजिटल इंडिया यासाठी कशा पद्धतीने मार्गक्रमण करत आहे किंवा काय नवीन प्राविधान आपल्याकडे केलेले आहेत का त्यासाठी? डिजिटल इंडिया किंवा स्मार्ट सिटीज हा जो प्रयोग शासनाने सुरू केला आहे त्या अंतर्गत आजच्या घडीला भारतात 4G सुरू आहे. 5G आपण खूप लांब आहोत. तर 4Gमध्ये सुद्धा इतर देशांमध्ये 100 MBPS पर्यंतची इंटरनेट स्पीड, डाटा स्पीड जी अवेलेबल आहे ती आपल्या इथं मॅक्झिमम स्पीड रात्रीच्या वेळेस एखाद्या कुठल्या सबस्क्रायबरतर्फे 20 MBPS पर्यंत मिळू शकते. तर ऑन ॲव्हरेज आपण 7 ते 8 MBPS या स्पीडमध्ये काम करतो आणि या स्पीड अंतर्गत जर काम केलं तर आपण जी नवीन टेक्नॉलॉजी आहे ती अचीव करू शकत नाही. तर सरकारचं असं धोरण आहे की पुढील 5 वर्षात जस्ट पुढच्या वर्षी कदाचित 5G सुरू होईल आणि पुढील 5 वर्षात 4G अंतर्गतसुद्धा ही स्पीड मॅक्झिमम 100 MBPS पर्यंत न्यायची आहे. प्रत्येक खेड्यात हे इंटरनेट पोहोचलं पाहिजे, कारण की आता ऑनलाईन सगळ्या गोष्टी चालणार आहेत. जसं इलेक्ट्रिकल व्हेकल नवीन आलं आहे, इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये सुद्धा हे जे स्मार्ट इंडिया, स्मार्ट सिटी जो प्रयोग आहे त्यात इलेक्ट्रिकल व्हेकल, ड्रायव्हरलेस व्हेकल्स जातील. तर इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजे काय, इलेक्ट्रिकलमध्ये फक्त एक मोटर राहील त्याची, परंतु सर्व सेन्सर्स जे आहेत ते सेन्सर्स इलेक्ट्रॉनिक्सचे राहतील. दरवाजा ॲटोमॅटिक उघडेल, त्यानुसार ड्रायव्हर, विदाऊट ड्रायव्हर कुठल्या रोडवर गाडी चालवायची, कशी गाडी जाईल, हे सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून पूर्तता होईल. तर स्मार्ट सिटी असो वा डिजिटल इंडिया असो, या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी आज जो आपण मी जसं सांगितलं IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे जे सब्जेक्ट विद्यार्थी शिकत आहे त्यातून हे नॉलेज त्यांना मिळणार आहे आणि ते जसं जसं टेक्नॉलॉजी चेंज होईल तसं तसं आपला अभ्यासक्रमसुद्धा आपण चेंज करत आहोत आणि त्यानुसार ते नवीन अभ्यासक्रमानुसार ते याकरता तयार होतील यात मला शंका नाही. सर, खूप छान. एक अभिनंदनीय बाब आहे की आपल्याकडचा विद्यार्थी एक 10 लाख रुपयाचं पॅकेज घेण्यासाठी पुढे सरसावतो. अशा पद्धतीने सगळ्याच विद्यार्थ्यांना आपण घडवत असतात आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण त्यांच्यामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि सर्वांगीण विकास जर साधायचा असेल तर या SSBT कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणं अपेक्षित आहे. ENTC या क्षेत्रामध्ये जर कधी आपल्याला प्रावीण्य मिळवायचं असेल तर SSBT कॉलेजमधलं असलेलं हे प्रगल्भता जर जाणून घ्यायची असेल तर एक वेळ तरी या कॉलेजच्या या विभागाला विद्यार्थ्यांनी जरूर भेट द्यावी असं मी देखील आवाहन आपल्याला या माध्यमातून करेल. आपण पाहत आहात लोकलय तुमच्या मनातलं. नमस्कार. आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूटसाठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रुटगो फ्रूट स्नॅक, शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रुटगो, दाबून खा. सॉरी,